आयुष्य तसं नसतं जसं आपण विचार करतो. इथं नाती स्वार्थावर आधारित असतात आणि स्वार्थ संपला की लोक निघून जातात. प्रत्येक हसणारा चेहरा वफादार असतोच असं नाही आणि प्रत्येक शांतता ही कमजोरी नसते. लोक फक्त तेव्हाच साथ देतात जेव्हा त्यांना काही फायदा असतो. जे मनापासून नातं निभावतात तेच सर्वात आधी तुटतात. जे खरं असतं त्यांच्यावरच सर्वात जास्त घाव येतात. सत्य हे आहे की आयुष्यातले धडे पुस्तकातून नाही तर वेदना आणि फसवणुकीतून मिळतात. वेळेनुसार लोक चेहरे आणि हेतू सगळं बदलतात, पण हेच बदल आपल्याला अधिक मजबूत बनवतात. झुकू नको, तुटू नको, स्वतःवर विश्वास ठेव. कारण जग कसंही असो, खरी साथ फक्त तुझी तुलाच द्यायची आहे. फूल नसेल तर फुलाची पाकळीही नको, तू नसेल तर तुझ्यासारखीही नको. प्रेमाला बस सोबत लागते, जात पात रंग पैसा मोठमोठ्या भेटवस्तू नाही. एकदा जीव लावणारी व्यक्ती भेटल्यावर दुसरीकडं कुठं मनच लागत नाही. थोड्या वेळापूर्वी ज्या व्यक्तीवर आपण रागावलो होतो तिच्यासोबतच मन मोकळेपणानं हसणं म्हणजे इगोपेक्षा नात्याला महत्त्व देणं. इतिहास साक्षी आहे, एकनिष्ठ असणारे कधीच हजारोंच्या गर्दीत चुकत नाहीत. सौंदर्यापेक्षा समजूतदारपणाची पारख असावी. प्रवास लांबचा असतो. नवऱ्यासोबत हॅप्पी राहणारी ती प्रेमीसमोर असं दाखवते की मी खूपच दुःखी आहे. लग्न करायच्या आधी फक्त मुलीला एक प्रश्न विचारा, दुसऱ्या कुणावर प्रेम असेल तर सांगून टाक, नंतर माझी लाईफ तरी सुरक्षित राहील. एका मुलीवर इतका विश्वास ठेवला होता की आता दुसऱ्या कोणत्याही मुलीवर विश्वासच बसत नाही. बायकोची चूक नसतानाही नवऱ्यानं मारलेली चापटसुद्धा सहन करते, पण नवरा स्वतःची चूक असूनही बायकोनं जोरात बोललेलं सहन करू शकत नाही. आयुष्यात प्रत्येकजण कपडे काढणारा नसतो, काही जण इज्जत जपणारे सुद्धा असतात. पहिल्यासारखं तू नाही वागत माझ्यासोबत, मन भरलं का तुझं? माझ्यासोबत राहून तसं असेल तर सांग, मी निघून जाईन तुझ्या आयुष्यातून. माझी फक्त एवढीच इच्छा आहे, जशी तू माझ्या आयुष्यात आलीस तशीच तू आपल्या लेकीच्या रूपात पुन्हा यावी. मला सोडून दुसऱ्या कुणासोबतही बोलत जाऊ नकोस, माझ्या काळजाला त्रास होतोय.